नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत की रेशन कार्डचे किती प्रकार असतात आणि रेशन कार्डामध्ये तुम्हाला कोणकोणता लाभ दिला जातो. तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल आणि त्या रेशन कार्डच्या कलरवरून तुम्हाला समजेल की तुमचं जे रेशन कार्ड आहे ते कुठल्या कॅटेगरीमधलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला किती धान्य दिलं जातं. तर रेशन कार्डचे 3 प्रकार असतात. रेशन कार्डची ओळख त्यांच्या रंगानुसार होते. त्यामध्ये पिवळं, पांढरे, केशरी या 3 रंगाचे रेशन कार्ड सध्या असून पिवळे कार्ड 2 घटकांसाठी वापरले जाते. विविध उत्पन्न गटानुसार, कमाईनुसार रेशन कार्ड देण्यात आले असून पांढरे कार्ड वगळता उर्वरित 2 कार्ड धारकांना रेशन दुकानावरून धान्य पुरवठा केला जातो. यामध्ये पिवळं कार्ड जे आहे यामध्ये पिवळे कार्ड जे आहे, यात काही कार्ड प्राधान्य कुटुंबाचे असतात, तर काही दारिद्र्य रेषेखालील असतात. म्हणजे जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल, तर ते दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी असतं. त्यामध्ये केशरी रेशन कार्ड असेल, तर शेतकरी कुटुंबांना व अल्प उत्पन्नधारकांना या रंगाचे कार्ड दिले जाते. पांढरे रेशन कार्ड असेल, तर हे तुम्हाला उच्च उत्पन्न गटातील नागरिकांना पांढरे कार्ड दिले जाते. म्हणजे ज्यांच्याकडे शासकीय नोकरी आहे किंवा ते आयकरधारक आहेत, अशांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते. तर या रेशन कार्ड धारकांना काय काय लाभ मिळतो हे आपण पाहूयात. पिवळं रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला 35 किलो कार्ड प्रतिधान्य दिलं जातं. यामध्ये गहू, तांदूळ आणि आनंद शिधा दिला जातो. त्याच्यामध्ये केशरी रेशन कार्ड असेल, तर तुम्हाला 5 किलो धान्य प्रति कार्ड, ज्यामध्ये गहू, तांदूळ आणि आनंद शिधा दिला जातो. पांढरं रेशन कार्ड असेल, तर तुम्हाला 5 किलो तांदूळ प्रति कार्ड दिले जाते. तर यामध्ये राज्याने आहे वेगवेगळ्या कार्डाचे वेगवेगळे रंग आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये आपल्या पिवळे, केशरी आणि पांढरे असे रेशन कार्ड देण्यात आलेले आहेत. तर तुम्ही यामध्ये तुमचं कुठलं रेशन कार्ड आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि यामध्ये तुम्हाला काय लाभ दिला जातो हेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.